सकारात्मकतेचा शिलेदार। मंदार दुधेला अटक। अपर्णा दुधेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला। ग्रो कॅपिटल आर्थिक फसवणूक प्रकरण, मंदार याला 6 दिवसांची कोठडी। दिग्रस। ग्रो कॅपिटल आर्थिक फसवणूक प्रकरणात फरार संशयित आरोपी मंदार गिरीश दुधे याला पुसद पोलिसांनी अटक केली आहे। तर फरार आरोपी अपर्णा विनोद कुमार दुधे हिचा अटकपूर्व जामीन दारवा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे। अटकेतील आरोपी विनोद कुमार दुधे याची ही अपर्णा ही पत्नी असून मंदार हा सूत्रधार गिरीश दुधे याचा मुलगा आहे। 2 दिवसांपूर्वी पुसद पोलिसांनी दिग्रस येथील आरोपींच्या आणि नातेवाईकांच्या घरी धाड टाकली असता मंदार दुधे याला त्याच्या राहत्या घरून अटक केली। अपर्णाच्या माहेरी टाकलेल्या धाडीत मात्र ती सापडली नाही। मंदारला दारवा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंदार दुधे 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या त्याला तपासकामी पुसद पोलिसांच्याच ताब्यात ठेवण्यात आले आहे। याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्याकडे आहे। मंदार दुधे हा अल्फा एक्झिम कंपनीचा मालक आहे। गुंतवणूक रकमेच्या व्यवहारात सक्रिय असल्याचे थेट पुरावे तपासात समोर आले आहेत। त्याच्या अल्फा एक्झिम कंपनीच्या बँक खात्यात लाखो रुपयांची उलाढाल झालेली आहे। त्यामुळे त्याच्या अटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। दुसरी फरार आरोपी अपर्णा दुधे हिचा अटकपूर्व जामीन दारवा सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता तिच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे। पुढील काही दिवसात पोलिसांकडून आणखी धडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।